दरम्यान देशात एकीकडे गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या तर दुसरीकडे भंडाऱ्यातील 17,000हून अधिक नागरिकांना गोबर गॅसनं दिलासा दिलाय। युवा रुरल असोसिएशनच्या माध्यमातून 17,000हून अधिक घरांमध्ये मोफत गोबर गॅस प्लांट बसवण्यात आलाय। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अनेक कुटुंब याचा यशस्वी वापर करत आहेत आणि या उपक्रमाचा या संकट काळामध्ये अनेक कुटुंबियांना फायदा झालाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण सध्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पारडी येथे आहोत। आपण बघू शकतो या परिसरात आपल्याला जे गोबर गॅस चे प्रोजेक्ट पाहायला मिळते। हा गोबर गॅसचा प्रोजेक्ट जो आहे हा युवा रुरल असोसिएशनच्या वतीनं लावण्यात आलेला आहे। अगदी मोफत असा हा जवळपास भंडारा जिल्ह्यातील 17,000 नागरिकांच्या घरी मोफतपणे बसवून दिलेला हा प्रोजेक्ट आहे। खरं पाहायला गेलं तर हा जो प्रोजेक्ट आहे हा बायोगॅसचा प्रोजेक्ट युवा रुरल असोसिएशन नागपूरच्या वतीनं लावण्यात आलेला आहे। अगदी मोफत असा जवळपास भंडारा जिल्ह्यात एकूण 17,000हून अधिक नागरिकांच्या घरी अगदी मोफतपणे बसवून दिलेला हा प्रोजेक्ट आहे। लाभार्थ्यांना यामुळे एकही अडचण येत नाहीये, सिलेंडरची गरजच भासत नाही अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 4 वर्षापासून नागरिकांना याचा लाभ होत असल्याचेही सांगत आहेत। रुपेश सपाटे, यूनियन मराठी, भंडारा।